नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत तिखट, झणझणीत आणि खूपच चविष्ट आंध्र स्टाईल कैरीची चटणी। ही चटणी भाकरी, पोळी, डोसा किंवा गरम भातासोबत अप्रतिम लागते। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी मी इथे कच्च्या कैऱ्या घेतल्या आहेत। यांना पाण्याने धुवून स्वच्छ पुसून घ्यायचे आहे। आता कैऱ्यांना छिलून घ्यायचे आहे। अशा प्रकारे मी सर्व कैऱ्या छिलून घेतल्या आहेत। आता आपल्याला कैऱ्यांना कापून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपण कैऱ्यांचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया। इथे मी सर्व कैऱ्या कापून घेतल्या आहेत। आता पॅन मध्ये थोडं तेल गरम करू। त्यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा चना डाळ, 1 चमचा उडद डाळ आणि 5 ते 6 सुक्या लाल मिरच्या घालून भाजून घेऊ। आता भाजलेले संपूर्ण जिन्नस थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जाडसर वाटून घेऊ। आता कैरीचे तुकडे घालून परत एकदा जाडसर वाटून घेऊ। आता फोडणीची तयारी करू। यासाठी पॅन मध्ये परत थोडं तेल गरम करू आणि यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या अशा उभ्या चिरून घालू। कढीपत्त्याची पाने आणि 2 सुक्या लाल मिरची टाकून फोडणी तयार करू। आता वाटलेली चटणी टाकून चांगले मिक्स करून घेऊ। चटणीला चांगला कलर येण्याकरिता मी याच्यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल तिखट टाकत आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेत आहे। इथे मी 1 चमचा गूळ टाकत आहे। गूळ हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, अन्यथा तुम्ही स्किप करू शकता, पण याच्याने तिखट आंबट गोड अशी मस्त चव येते। बस, झणझणीत आंध्र स्टाईल कैरीची चटणी तयार आहे। एकदा नक्की करून बघा, सगळे बोट चाटत राहतील। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।